नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. 8 महिने झाले निवृत्ती वेतन नाही, तर यासाठी लाभार्थ्यांनी काय केलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की निराधाराने नेमका काय इशारा दिलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, बातमी नुकतीच आलेली आहे. 8 महिन्यापासून निराधारांचे वेतन थकले आहे. त्यामुळे आता निराधार आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी शासनाला इशारा दिलेला आहे. तर नेमका काय इशारा दिलेला आहे ते बघूया आपण या बातमीमध्ये. शंकरपूर शिमूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना, त्याचबरोबर इतर योजनेचे निवृत्ती वेतन मागील 8 महिन्यापासून थकीत असल्याने त्यांचे निवृत्ती वेतन तात्काळ जमा करण्यात यावे, अशी मागणी प्रीती बीडमुठे यांनी केलेली आहे. तर बघा मित्रांनो, चिमूर तालुक्यातील बातमी आहे आणि या ठिकाणी जे काही सर्व निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांचं 8 महिन्यापासून जे काही निवृत्ती वेतन आहे ते थांबलेलं आहे. त्यांना ते मिळालेलं नाही, त्यामुळे ते प्रतीक्षेत आहे, चिंतेत आहे. त्यामुळे प्रीती बीडमुठे यांनी शासनाला तात्काळ वेतन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याबाबत ची मागणी केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने निराधार वृद्ध लोकांचे जीवन सुखमय व्हावे, त्यांचा प्रपंच चालावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी या योजना शासनाने काढलेल्या आहेत. परंतु मागील 8 महिन्यापासून या योजनेची रक्कम लाभार्थ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. तर बघा मित्रांनो, अगदी 8 महिन्यापासून अनेक लाभार्थी असे आहे की त्यांना हे पैसे मिळालेले नाही. तर या संदर्भात जी काही आधार संदर्भातील विविध कारणे आहेत ते सुद्धा महत्वाची कारणे आहे. त्याचबरोबर शासनाने तात्काळ याची दखल घेऊन ही जी काही कामे होते तर ती कंप्लीट करणे अपेक्षित होते, परंतु ती कामे कंप्लीट न केल्यामुळे बऱ्याचशा आदिवासी बहुल भागातील लाभार्थ्यांना जवळपास मागील 8 महिन्यापासूनचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे आता निराधार योजनांचे लाभार्थी सुद्धा आक्रमक झालेले आहे. त्यानंतर या बातमीमध्ये पुढे बघा, सदर लाभार्थी दर महिन्याला बँकेत जाऊन तपासणी करत आहेत, परंतु त्यांना निराशा हाती येत आहे. शासनाच्या वतीने अजूनही या लाभार्थ्यांना निवृत्ती वेतन मिळालेले नाही. तर बघा मित्रांनो, दररोजच लाभार्थी बँकेमध्ये जातात, तपासणी करण्यास सांगतात, परंतु त्यांच्या खात्यावर कोणताही पैसे जमा होत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी हे अडचणीत आलेले आहे. एकीकडे शासन लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी दर महिन्याला 1500 रुपये जमा करत आहे, पण कितीतरी वर्षापासून या वृद्ध व निराधार लोकांना चालू असलेली निवृत्ती वेतनाची रक्कम मिळाली नाही. तर बघा मित्रांनो, हे सगळं असताना दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यावर अगदी 1500 रुपये वेळेनुसार टाकले जातात. त्याच महिन्यामध्ये पैसे दिले जातात, परंतु निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हेच 1500 रुपये मिळण्यासाठी खूप मोठ्या अडचणी सहन करावं लागत आहे. मागच्या 8 महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांना या योजनेचं जे काही निवृत्ती वेतन आहे ते मिळालेलं आपल्याला दिसत नाही. साटगाव येथील जवळपास 52 लाभार्थ्यांना मागील 8 महिन्यापासून निवृत्ती वेतन मिळालेले नाही. बघा, या ठिकाणी चिमूर तालुक्यातील हे गाव आहे आणि तिथल्या जवळपास 52 लाभार्थ्यांना 8 महिन्यापासून हे निवृत्ती वेतन मिळालेलं नाही. त्यामुळे साटगाव येथील उपसरपंच प्रीती बीडमुठे यांच्या नेतृत्वात 52 महिलांनी तहसीलदारांना निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी अर्ज सादर केलेला आहे. त्यामुळे बघा, या ठिकाणी उपसरपंच प्रीती बीडमुठे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 52 महिलांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज दिलेला आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि जर आमचं निवृत्ती वेतन मिळालं नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी त्या ठिकाणी तहसीलदारांना दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही जी काही बातमी आहे, जवळपास महाराष्ट्रातील इतरही तालुक्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे. काही लाभार्थ्यांना मागील 5 ते 6 महिन्यापासून ते निवृत्ती वेतन मिळालेलं नाही, त्यामुळे ते सुद्धा अडचणीत आहे. बरेच लाभार्थी हे अपंग आहेत, वयोवृद्ध आहेत, तर त्यामुळे ते प्रवास सुद्धा करू शकत नाही, तहसील कार्यालयात सुद्धा जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची सुद्धा कामे अशीच पडून राहिलेली आहे.
त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी आणि या लाभार्थ्यांना सुद्धा तात्काळ हे निवृत्ती वेतन प्रदान करावे, अशी मागणी आता मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरू लागलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.